आज नेहमीप्रमाणे माझी बायको माझ्या बाईकवर बसली होती, अगदी माझ्या खांद्यावर हात ठेवत मला मिठी मारून. तिला तिच्या ऑफिसजवळ सोडून मी नंतर माझ्या कंपनीत जायचो. तिला सोडल्यावर अजून अर्धा तास प्रवास मला करावा लागायचा. आज लग्नाची ॲनिव्हर्सरी म्हणून सुट्टी घ्यायचाच माझा विचार होता, पण सुचित्राने नकार दिला. आज महत्त्वाची मीटिंग आहे असं कारण तिने सांगितले. वर हे सुद्धा म्हणाली की मागच्या महिन्यात तुझी बहीण जवळपास 4 दिवस राहायला आलेली, तेव्हा माझ्या सुट्ट्या झाल्यात. आता परत बॉसकडे सुट्टी मागितली की तो माझ्यावर भरपूर भडकेल. तिने दिलेलं पहिलं कारण मला पटलं आणि मी तिला प्रत्येक गोष्टीत समजून घेतोच, तसं पहिलं कारण ऐकून मी माझ्या मनाला तयार केलेलं. आता जॉब करणारी चांगली शिकलेली मुलगी मला हवी होती. आता ती जॉब करते, मग मला तिला समजून घ्यावंच लागणार होतं ना. आई वडील खूप समजवायचे, शिकलेली मुलगी अजिबात नको, डोक्यावर मिऱ्या वाटेल तुझ्या, असं सुद्धा म्हणायचे. गावातल्या मुलीसोबत माझं लग्न ठरवून सुद्धा मोकळे झालेले, पण त्यांनी ठरवलेल्या मुलीसोबत लग्न करायला मी ठामपणे नकार दिलेला आणि सुचित्रासोबत लग्न केलं. सुचित्रा मला पहिल्याच भेटीत पसंत पडली. पत्रिका सुद्धा जुळली आमची आणि मग माझ्याच घरच्यांनी पटवून घेऊन अगदी थाटामाटात आमचं लग्न लावून दिलं. आजच वर्ष झालेलं आमच्या लग्नाला, म्हणून तर तिच्या मागे लागलेलो की सुट्टी घे, आपण फिरायला जाऊयात. पण नाही, मॅडमने कारण दिलं. तिने बॉसचं कारण दिलं ते मला पटलं, पण तिने माझ्या बहिणीचं जे कारण दिलं ते मला अजिबात नाही पटलं. माझी बहीण 4 दिवस राहायला होती म्हणे. हो, होती ती 4 दिवस राहायला, पण पहिल्या दिवशी ती आलेली तेव्हा सुचित्रा कामावरून उशिरा आली. मुद्दामून की खरंच काम होतं अशी शंका मला सुद्धा आलेली, कारण नेहमी 7 वाजता घरात हजर राहणारी माझी बायको त्या दिवशी चक्क 9 वाजता घरी आली. पण जेवढं मी सुचित्राला ओळखतो त्यावरून मी ताईला बोललो की ताई, सुचित्रा मनाने खूप छान आहे, कधी कधी काम असतं आणि होतो असा उशीर. आता ताईला काय सांगणार, माझी बायको आत्तापर्यंत कधीच उशीर आली नाही. तू आलीस आणि तिला उशीर झाला म्हणजे गावी आई पप्पांना विषयाला कारण. ताई आलेली त्याच्या दुसऱ्या दिवशी सुचित्राने पोटदुखीचं दुखणं घेऊन अंथरून धरलेलं. मासिक पाळीत पहिल्या दिवशी तिला भरपूर त्रास व्हायचा. कंपल्सरी सुट्टी काढायची ती, आणि तिसऱ्या दिवशी मात्र कंटाळा आलाय म्हणून तिने कामावर जाणं टाळलं. आश्चर्य म्हणजे ह्या 3 दिवसांचा स्वयंपाक माझ्या ताईने केलेला. 4थ्या दिवशी ताईची सकाळची ट्रेन होती म्हणून ती लवकर उठून निघून गेली. आम्ही दोघे नवरा बायको आमच्या नेहमीच्या रुटीनला लागलो. मग सुचित्राने असं का बरं म्हटलं? 4 दिवस तिने माझ्या बहिणीसाठी सुट्टी काढली. सकाळ सकाळी वाद नको म्हणून मी शांत बसून राहिलो. कधी कधी खूप सारे प्रश्न असतात, पण ते प्रश्न बायकोला विचारायची हिंमत माझी होत नाही. कधी कधी असं वाटतं की आई वडिलांचं ऐकून लग्न केलं असतं तर बरं झालं असतं, पण नंतर असा पण विचार येतो की सुचित्रासारखी अप्सरा आपल्याला मिळाली नसती. पण तरीही मनात थोडी खंत आहेच, कारण आजची सकाळच माझी अशी गेली ना. कामावर आलेलो मी, तरीही सुचित्राने 4 दिवस घेतलेल्या सुट्टीचा विचार करत होतो. 2दा फोन हातात घेतलेला, पण नंतर पुन्हा बाजूला ठेवला. माझ्या बहिणीसाठी 4 दिवसाची सुट्टी तू कधी काढलेलीस असा प्रश्न तिला करायचा होता, ते पण थोडं कडक आवाजात. पण आमच्या मॅडम नाराज झाल्या असत्या आणि तिला नाराज केल्यावर मी सुद्धा नाराज झालो असतो, म्हणून मी शांत बसणं पसंत केलं. पण समोरून तिचाच फोन आला. आज मला न्यायला नका येऊ, तुम्ही जावा घरी, मला उशीर होईल, असं समोरून तीच म्हणाली. किती उशीर होईल? तासभर उशीर होणार असेल तर मी इथेच थांबतो, घरी जाऊन तुझ्याशिवाय मी काय करणार? थोडं रोमॅन्टिक अंदाजातच मी म्हणालो. मला वाटलं समोरून सुद्धा रोमॅन्टिक रिप्लाय मला मिळेल, पण छे, कसलं काय? सकाळची थोडी भांडी पडलीत बेसिनमध्ये, ती तेवढी तरी तुम्ही धुवून ठेवाल ना. घरी आल्यावर माझं तेवढं काम वाचेल. आणि तसंही मी नाही सांगू शकत मला किती उशीर होईल ते. तुम्ही माझ्या ऑफिसजवळ नकाच येऊ आज, बाय, बोलून तिने फोन कट केला. चक्क मला बेसिनमधली भांडी घासायला तिने म्हटलं, मला. पण आता सुद्धा तिला राग दाखवायला मला जमलं नाही. तसा मी थोडा साधाच मनात येणारा राग मनातच ठेवतो, कारण माझ्यामुळे कोणी दुखवलं गेलं नाही पाहिजे अशा विचारांचा मी. मोबाईल बाजूला ठेवून कामाला लागलो मी. आज काम थोडं सावकाशच करायचं असं माझं ठरलेलं.
कारण ॲनिव्हर्सरीला घेऊन पाहिलेलं स्वप्न माझ्या नजरेसमोरून तरंगत होतं. आईबाबांसोबत गावी एका आलिशान हॉटेलमध्ये आम्ही लोक केक कटिंग करतोय असं मला माझ्या नजरेसमोर दिसत होतं. अहो इथे बघा ना, असं म्हणत बायको मला केक भरवते असं सुद्धा मला दिसत होतं. आणि आमची रोमॅन्टिक रात्र, हा हा, हरवूनच गेलेलो मी त्यात. पण तोच सूरज, तुला सर बोलवतायत, माझा कलिग हा, ज्याने मला मी जागेपणी बघणाऱ्या स्वप्नातून बाहेर काढलं. तोंड पाडतच मी बॉसच्या केबिनमध्ये शिरलो. भल्या मोठ्या कामाची लिस्ट बॉसने मला दिली. थोडं सिरियसनेस स्वतःत उतरवत मी कामाला लागलो. 6 पर्यंत माझं काम संपलं. सुचित्रासोबतच घरी जायची सवय झालेली. बाईकवर एकटं बसायला मला खरंच खूप कंटाळा आलेला. सुचित्राविना बाईक चालवाविषयीच वाटत नव्हती. बायको, चल ना माझ्यासोबत, एकत्र जाऊया घरी, असे प्रेमभरे शब्द बोलण्यासाठी मी तिला फोन लावला, पण बायको कॉल उचले ना. कोणीतरी खरं बोललंय, या बायका म्हणजे मूड ऑफ. कधी नव्हे तर आज मी सुचित्रावर खूप रागवलेलो. एकटाच घरी जाऊ लागलो, पण तरीही मनात विचार आला की सुचित्राच्या कंपनी बाहेरूनच जाव्या. जणू मला देवानेच असे संकेत दिलेले असं म्हणालं तरी चालेल. सुचित्राच्या कंपनी बाहेर येऊन मी गाडी थांबवली. आता तरी तिला कॉल करून बघतो. मोबाईल खिशातून काढून तिला कॉल लावलाच, पण मॅडमने कॉल उचललाच नाही. इज्जतच नाही सूरज तुला, स्वतःला शिव्या घालत मी बाईकला किक मारणार, तोच. कहाणी में ट्विस्ट. भाऊजी असं म्हणत कोणीतरी मला आवाज दिला. समोर 26 वर्षीय तरुणी येऊन उभी राहिली. खरं तर एकदा दोनदा सुचित्राने माझी तिच्यासोबत ओळख करून दिलेली, पण मॅडमचं नावच विसरलं ना मी. तुम्ही इथे, तिने विचारलं. डोक्यावर पडली काही, मी रोजच इथे येतो, आज इथे येऊन मी गुन्हा केला असे भावी चेहऱ्यावर का आणते, असं मी स्वतःच्याच मनात म्हटले. कारण तोंडावर बोलायला मला खरंच नाही जमत, कारण मी खरंच खूप साधा आणि थोडा भोळा सुद्धा. ते मी सुचित्राला न्यायला आलेलो, पण ती कॉल नाही उचलत. सभ्यपणेच मी तिला म्हणालो. ती तर केव्हाचीच निघून गेली. सोहम सोबत कुठेतरी बाहेर जायचं म्हणाली मला, त्याच्याच कारमधून ती गेली. आता हा सोहम कोण आणि त्याच्यासोबत ती का गेली? सुचित्राच्या तोंडून सोहमचं नाव तर मी आतापर्यंत कधीच ऐकलं नव्हतं. मनात सुचित्राला घेऊन नको ते संशय निर्माण होऊ लागले. तिथे बाईकवर ऐटीत बसूनच मी तिला कॉल लावला, पण नाही, मॅडमने कॉल उचललाच नाही. कॉल नाही उचलत का ती? सुचित्राच्या मैत्रिणीने विचारलं. तिच्या चेहऱ्यावरील भाव वाचता मला असं वाटलं की सुचित्राने माझा कॉल उचलला नाही म्हणून ह्या मॅडमला थोडी जास्तच मज्जा आली असावी. आगाऊ बाई कुठली, मनातच बोललो मी. बहुतेक बिझी असेल ती, नाहीतर रस्त्यात असेल. मी घरी जाऊन बघतो, थँक्स. होटांवर स्मित आणतच मी म्हणाले. ती तर केव्हाचीच घरी पोचली असेल. 4 वाजताच ऑफिसमधून दोघेही पसार झालेत. सगळी कामं माझ्या एकटीवर पडली ना. असं बोलून सुचित्राची मैत्रीण तर निघून गेली, पण माझ्या कानातून मात्र वाफा बाहेर पडू लागल्या. आजकाल सुचित्राचं वागणं मला वेगळं वाटू लागलेलं. रात्रभर मोबाईलमध्ये मॅडमचं काहीतरी सुरू असायचं. मी जवळ आलो की मोबाईल उशीखाली लपवून झोपायची ॲक्टिंग करायची ती. सकाळी सुद्धा जेवण करता करता मोबाईलमध्ये गुंतून असायची ती. त्या दिवशी तर माझ्या आवडीच्या चवळीच्या उसळमध्ये 2 वेळा मीठ घातलेलं. सगळी भाजी फेकून दिलेली मी, पण ओरडलं नाही मी तिला. जेवण बनवताना मोबाईल थोडं बाजूला ठेव असं शांतपणेच बोललं मी तिला. थोडा थोडा संशय येऊ लागलेला मला, पण आज 3 नसताना तिच्या कामावर गेलो तसं माझी खात्रीच झाली. क्या कमी रह गई मेरे प्यार में सुचित्रा, असे डायलॉग बाईक चालवत असताना मी मोठमोठ्याने बोलत होतो. कारण हेल्मेटमुळे माझा आवाज फक्त मलाच ऐकू येत होता. तेवढंच जीवाला तसल्ली. बिल्डिंग खाली बाईक पार्क केली मी आणि सहजच माझ्या घराच्या खिडकीत लक्ष गेलं. हॉलमधली लाईट चालू होती. एका माणसाची हालचाल सुद्धा जाणवली. मला बघून कोणीतरी खिडकी बंद केली असं भासलं. सोहम तर नसेल ना? मनात नाना प्रकारच्या शंका येऊ लागल्या. सुचित्राची एवढी मजल की मी ह्या वेळेला घरी येतो हे माहिती असून सुद्धा प्रियकरासोबत रंग उधळते. ॲनिव्हर्सरी दिवशी ही बाई मला रडवते का काय? डोक्यावर हात मारून घ्यावासा वाटत होता, पण नंतर त्याच डोक्यात दुसरा विचार आला. चोर तर नसेल ना? अरे देवा,
15 तोळे सोनं, 2 दिवसांपूर्वी काढून आणलेला पगार आणि इतर भांडी पण आहेत घरी. देवा, आज चांगल्या दिवशी काय बघायला लावतोयस रे? चोराला सुद्धा आजच वेळ मिळाला का? भीतीने मी काय बडबडू लागलेलो हेच मला कळत नव्हतं. वॉचमॅनला हाताशी धरत मी माझ्या घरी जायला निघालो. एव्हान आमच्या संपूर्ण सोसायटीत माझ्या घरी चोर घुसलाय ही खबर पसरली होती. सगळे काका लोक माझ्यासोबत होते. दरवाजा उघडाच होता. रूममध्ये अंधार. रडूच आलेलं मला. सगळं घर लुटलं की काय माझं, असे विचार डोक्यात येऊ लागले. तरी जीव प्यारा म्हणून वॉचमॅनला पुढे केलं आणि मी त्याच्या मागोमाग घरी शिरलो. मी जसं आत पाऊल ठेवलं तसं सरप्राईज म्हणून माझी बहीण, भाऊजी, बाबा आणि माझी बायको मोठ्यानेच ओरडले. मायनर हार्ट अटॅक येता येता राहिला ना राव. सुचित्राला घरी बघून मी कन्फ्यूज झालो. चोर? मी तिला विचारलं. चोर? कुठला चोर? तिने हसतच विचारलं. कसं वाटलं सरप्राईज? आमच्या बहिणीने दिलं तुला? ताईने विचारलं. तसं सुचित्रा लाजू लागली. म्हणजे आमच्या मॅडमचा आधीच सगळा प्लॅन ठरलेला. फक्त सकाळपासून मला त्रास देण्याचं काम सुरू होतं तिचं. रात्री बघतोच तुझ्याकडे, इशाऱ्यातच मी तिला म्हणालो. तिने सुद्धा तिच्या नाकावरून तर्जनी फिरवत मला टशन दिली आणि आत किचनमध्ये निघून गेली. मी सुद्धा तिच्या मागोमाग आत निघून आलो. सोहमचा शोध लावायला नको का? बायको, हा सोहम कोण ग? असं विचारण्याचं धाडस मी नाही केलं. सुचू, तुझ्या कामावर गेलेलो ग मी. तिथे मेकअपवाली ती तुझी मैत्रीण भेटली. ती बोलली की तू 4 वाजताच ऑफिसमधून निघालीस. कोणत्या तरी मुलाचं नाव घेतलेलं ग तिने. काय त्याचं नाव होतं बरं? अरे, सोहमसोबत निघाली मी घरी. मला तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट घ्यायचं होतं. आता मुलांनाच मुलांची आवड कळते ना, म्हणून त्याचीच मदत घ्यायचं ठरवलं मी. आणि हे तुझं गिफ्ट, असं म्हणत भली मोठी कॅरीबॅग माझ्या हातात तिने सोपवली. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्यासाठी एवढी शॉपिंग कोणीतरी केलेली. थोडं भरून आलेलं मला. माझं गिफ्ट? तिने हात समोर करतच मला विचारलं. रात्री देतो ना? तिच्या गालावर ओठ टेकवतच मी म्हटले. जावा तिथे, चावट कुठले. तिने मला कोपरखळी मारतच म्हटले. तिच्यासाठी छानसे झुमके मी घेतलेले आणि ते रात्रीच तिला द्यायचं माझं ठरलेलं. पण बायकोवरची नाराजी माझी दूर पळून गेलेली. लग्नाचा पहिला वाढदिवस तसाच साजरा झाला जसं मी स्वप्नात बघितलेलं. पण हो, त्यात ताई आणि भाऊजींना मी नव्हतं ॲड केलेलं. ते सुद्धा ॲड झाले.